बलदेवदास महाराजांची 86वी पुण्यतिथी कार्यक्रम जय हरी विठ्ठल। दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी तालुका सिल्लोड इथं संत बलदेवदास महाराज यांच्या 86व्या पुण्यतिथी निमित्त भव्य महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पिंपरी प्रतिनिधी साहेबराव हिरे या दिवशी पिंपरी पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुडगाव परिसरात दरवर्षीप्रमाणे श्रद्धेचा सोहळा पार पडला। तब्बल 55 क्विंटल अन्नदान करण्यात आले असून हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच पुण्यतिथी निमित्त खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। सिल्लोड सोयगाव तालुक्यातील हा कार्यक्रम एक नंबरचा भंडारा मानला जातो असं स्थानिक भाविकांनी सांगितले। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने पिंपरी रोडवर ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली होती। मात्र गावातील वयोवृद्ध व युवकांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले। विशेष म्हणजे आमचे प्रतिनिधी साहेबराव अहिरे यांनी स्वतः ट्रॅफिक नियंत्रण आणण्यामध्ये पुढाकार घेत भाविकांना दिलासा दिला। संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झालेला हा धार्मिक सोहळा केवळ भक्तीचा नव्हे तर सेवाभावाचा उत्तम आदर्श ठरला। बुलढाणा येथील युवा नेते पवन देशमुख यांचा भाजपात प्रवेश आजची प्रमुख बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील रामनगर परिसरातील युवा नेते पवन देशमुख यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। पवन देशमुख यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी बुलढाणा येथील भाजपा कार्यालय शिवालय इथं जाहीर पक्ष प्रवेश त्यांनी केला आहे। ते यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। युवा वर्गात त्यांची चांगली ओळख असून शहरात आणि जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेने प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाला होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी व्यक्त केलाय। या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, शहराध्यक्ष वंदार बाहेकर, युवा मोर्चाचे जिल्हा संपर्क प्रमुख पद्मनाभ बाहेकर, जिल्हा सचिव गणेश बाहेकर, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष अकिल मोहम्मद तसेच सचिन शेळके, दत्ता पाटील, श्रीकांत घाटे, पवन भारसाकडे, नितीन बंडवाल आणि प्रदीप तोटे आदी मान्यवर उपस्थित होते। अशा आणखी राजकीय आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।